विद्यार्थी मित्रांनो, मी WR आडे, गव्हर्नमेंट आश्रम स्कूल हर्सी. आज आपण ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ या चॅप्टरमधील मॉडर्न सिंथेटिक ऑफ थिअरी ऑफ इव्होल्युशनमध्ये नॅचरल सिलेक्शन या सब टॉपिकविषयी बघणार आहोत. नॅचरल सिलेक्शन निसर्ग निवड. नॅचरल सिलेक्शन थिअरी प्रपोज बाय चार्ल्स डार्विन. तर डार्विनचा निसर्ग निवडीचा सिद्धांत. अकॉर्डिंग टू डार्विन, नॅचरल सिलेक्शन इज द मेन ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड इव्होल्युशन. डार्विननुसार इव्होल्युशन घडण्यामागे नॅचरल सिलेक्शन हे मुख्य ड्रायव्हिंग फोर्स आहे, तर मुख्य प्रेरक शक्ती आहे की या नॅचरल सिलेक्शनमुळेच इव्होल्युशन घडलेलं आहे. नॅचरल सिलेक्शन इज द प्रोसेस बाय विच better adapted organism grow and produce more number of offspring in the population. तर नॅचरल सिलेक्शन ही अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये बेटर ॲडॅप्टेड ऑर्गॅनिझम की जे ऑर्गॅनिझम त्या पर्यावरणामध्ये चांगल्या प्रकारचं ॲडॅप्टेड होतात, अनुकूलित होतात, तेच ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी ग्रो होतात आणि तेच ऑर्गॅनिझम प्रोड्यूस मोर नंबर ऑफ ऑफस्प्रिंग इन दी पॉप्युलेशन. आणि जे बेटर ॲडॅप्टेड ऑर्गॅनिझम आहे ते ग्रो होऊन जास्तीत जास्त ऑफस्प्रिंगची निर्मिती करतात. दी फिटेस्ट विल बी ॲट दी सिलेक्टिव्ह ॲडव्हान्टेज अँड विल बी प्रोड्यूस मोर ऑफस्प्रिंग दॅन दी रेस्ट. फिटेस्ट ऑर्गॅनिझम म्हणजे जे ऑर्गॅनिझम सगळ्यात योग्य आहे अशांनाच या निसर्ग निवडीमध्ये ॲडव्हान्टेज मिळतो, त्यांचंच निसर्ग निवड केली जाते, जी त्यांचीच निसर्गाद्वारे निवड केली जाते. आपण मग त्याला सिलेक्टिव्ह ॲडव्हान्टेज त्याला मिळतो आणि जास्त ऑफस्प्रिंगची निर्मिती करतात बाकीच्यापेक्षा. इट ब्रिंग अबाउट इव्होल्युशनरी चेंज बाय फेवरिंग डिफरेन्शियल रिप्रोडक्शन ऑफ जीन that bring about change in gene frequency from one generation to next generation. तर निसर्ग निवडीमुळेच इव्होल्युशनरी चेंज घडून येते आणि इव्होल्युशनरी चेंज घडण्यासाठी डिफरेन्शियल रिप्रोडक्शन ऑफ जीन हे फेवर करते त्यामध्ये. आणि डिफरेन्शियल रिप्रोडक्शन जीन म्हणजे जे जीन या सजीवामध्ये अस्तित्वामध्ये नसेल तशा जीनची निर्मिती होते, म्हणजे भिन्न अशा प्रकारच्या जीनची निर्मिती होते यामध्ये. त्यामुळंच इव्होल्युशनरी चेंज घडून येतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये चेंज इन जीन फ्रिक्वेन्सी, यामध्ये जीन फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि हे जीन फ्रिक्वेन्सी झालेले चेंज इन जीन फ्रिक्वेन्सी झालेले जे काही सजीव आहे, बदललेले जीन आहे, तर ही चेंज झालेली जीन फ्रिक्वेन्सी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. नॅचरल सिलेक्शन एनकरेज दोज जीन और ट्रेट दॅट एश्युअर हायस्ट डिग्री ऑफ ॲडॅप्टिव्ह इफिशियन्सी बिटवीन पॉप्युलेशन अँड इट्स एन्व्हायरमेंट. नॅचरल सिलेक्शन एनकरेज दोज जीन और ट्रेट, निसर्ग कोणाला एनकरेज करते की जे जीन किंवा ट्रेट, जे कॅरेक्टर दॅट ॲश्युअर हायस्ट डिग्री ऑफ ॲडॅप्टिव्ह इफिशियन्सी, की ज्यांची ॲडॅप्टिव्ह इफिशियन्सी अनुकूलित होण्याची क्षमता सगळ्यात जास्त आहे याची खात्री होते, तर अशालाच निसर्ग एनकरेज करते. पर्यावरणामध्ये ज्यांची ॲडॅप्टिव्ह इफिशियन्सी जास्त असेल, पॉप्युलेशनमध्ये आणि पर्यावरणामध्ये जे मिळतं घेत असेल, ते तशाच जीनला किंवा कॅरेक्टरला निसर्ग एनकरेज करतो समोरच्या इव्होल्युशनरी प्रोसेससाठी. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे निसर्ग निवडीचं बेस्ट एक्झाम्पल आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझम. इन ग्रेट ब्रिटन बिफोर इंडस्ट्रियलायझेशन इन 1845, ग्रे व्हाईट विंग मॉथ Western Betullaria were more in number than black wing moth, Western Carbonaria.
तर ग्रेट ब्रिटनमध्ये औद्योगिकरण घडण्याच्या पूर्वी ग्रे व्हाईट विंग मॉथची संख्या, ग्रे व्हाईट विंग मॉथचं सायंटिफिक नाव आहे बिस्टन कार्बोनारिया, तर त्यांची संख्या ही ब्लॅक विंग मॉथपेक्षा म्हणजेच बिस्टन कार्बोनारियापेक्षा ही जास्त होती. ग्रे व्हाईट विंग मॉथची संख्या ही ब्लॅक विंग मॉथपेक्षा जास्त होती. केव्हा? बिफोर इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे औद्योगिक क्रांती घडण्याच्या पूर्वी ग्रेट ब्रिटनमध्ये. हे जे मॉथ आहे, दिस मॉथ आर नॉक्टर्नल. ड्युरिंग डे टाईम दे रेस्ट ऑन दी ट्री ट्रंक. दिवसाला हे मॉथ, जे फुलपाखरासारखं पतंग जे आहे ते मॉथ दिवसाला त्या ट्री ट्रंकवर, झाडाच्या बुंद्यावर रेस्ट करत आणि रात्रीला बाहेर पडत. देअरफॉर दे आर नॉक्टर्नल. व्हाईट विंग मॉथ कॅन camouflage well with lichen covered tree trunk that help them to escape from predatory bird. तर त्या झाडाच्या बुंद्यावर लायकेन वाढलेलं होतं, त्यामुळे पूर्ण झाडाचा बुंदा लायकेननं पूर्ण कव्हर झालेलं होतं, पूर्ण आच्छादलेलं होतं. की हे लायकेन पूर्ण आच्छादल्या गेल्यामुळं व्हाईट विंग मॉथला त्याचा बेनिफिट मिळत असे आणि त्यामुळं व्हाईट विंग मॉथ कॅन कॅमोफ्लेज वेल विथ लायकेन कव्हर्ड ट्री ट्रंक. कॅमोफ्लेज मीन्स हिडन इन बॅकग्राऊंड. तर ते लायकेनचं जे काही बॅकग्राऊंड होतं ट्री ट्रंकवरचं, तर त्यामध्ये व्हाईट विंग मॉथ हे लपल्या जात आणि प्रेडेटरी बर्डपासनं त्यांची सुटका होत असे. त्यामुळे त्यांची संख्या ही वाढत गेली. On the other hand, black wing moth resting on lichen covered tree trunk were easy victim for predatory bird and their number was reduced. दुसऱ्या बाजूला ब्लॅक विंग मॉथ की जी त्या लायकेन असलेल्या झाडाच्या बुंद्यावर आराम करत होते, तर ते प्रेडेटरी बर्डला दिसत ते त्यांची बळी ठरले, म्हणून त्यांची संख्या ही कमी झाली. ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन लार्ज नंबर ऑफ इंडस्ट्रीज केम अप इन ब्रिटन. तर ज्यावेळेस ग्रेट ब्रिटनमध्ये इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, औद्योगिक क्रांती झाली, त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक कंपन्या त्या ठिकाणी आल्या. नंबर ऑफ इंडस्ट्रीज केम अप in Great Britain. The industries release black sooty smoke that cover and kill the lichen growing on tree, turn the tree black due to pollution. आणि ग्रेट ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच कंपन्या किंवा अनेक कंपन्या त्या ठिकाणी आल्या. त्या कंपन्यांनी जे ब्लॅक सुटी आणि स्मोक सोडलं, रिलीज केलं, काजळी आणि धूर आपण ज्याला म्हणू, जे काळी काजळी आणि धूर जे आहे हे सोडल्यामुळं त्या लायकेन जी झाडाच्या बुंध्यावर होते, लायकेन्स ग्रोईंग ऑन ट्री ट्रंक, ते मारल्या गेले आणि त्यामुळं ट्री ट्रंक जे आहे हे ब्लॅक झालं. कारण त्या ठिकाणी या ब्लॅक सुटी आणि स्मोक जे काही इंडस्ट्रीने सोडलं आहे त्यामुळं पोल्युशन झालं आणि पोल्युशनमुळं हे जे ट्री आहे किंवा ट्री ट्रंक आहे हे काळं पडलं. This change become an advantage to the black wing moth that camouflage well with the black tree trunk and their number increase while white wing moth become victim to predatory bird due to their number reduce. तर त्या ठिकाणी हे जे काही चेंज झालं इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमुळं, इंडस्ट्री आल्यामुळं तिचं ॲटमॉस्फिअर हे पोल्युटेड झालं आणि पोल्युटेड झाल्यामुळं त्या ठिकाणचे काही
ट्री ट्रंक आहे ब्लॅक झालं. आणि ब्लॅक झाल्याचा फायदा, ॲडव्हान्टेज आपण ज्याला म्हणू, हे कोणाला मिळालं? ब्लॅक विंग मॉथला मिळाला. आणि ब्लॅक विंग मॉथ हे कॅमोफ्लेज झालं, म्हणजे त्या ठिकाणी हिडन झाले त्या बॅकग्राऊंडमध्ये. या ट्री ट्रंकचा जे काही रंग आहे तो ब्लॅक झाला. आणि त्यामुळं काय झालं की हे ब्लॅक विंग मॉथ जे आहे त्याला मॅच झाले आणि त्यांची संख्या ही वाढत झाली. त्यांची संख्या ही वाढली. आणि व्हाईट विंग मॉथ जे आहे, व्हाईट विंग मॉथ बिकम अ व्हिक्टीम टू प्रेडेटरी बर्ड. आणि व्हाईट विंग मॉथ जे होते त्या प्रेडेटरी बर्डला, जे भक्षक पक्षी असत, त्यांचे ते बळी ठरले आणि त्यांची संख्या ही रिड्यूस झाली, त्यांची संख्या ही कमी झाली. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाल्यामुळं या ठिकाणी ब्लॅक विंग मॉथला त्याचा ॲडव्हान्टेज मिळाला, त्याचा फायदा मिळाला आणि त्यांची संख्या ही वाढली. Thus, natural selection has resulted in the establishment of phenotypic trait by changing the environment. तर निसर्ग निवड अशा प्रकारे झाली, त्याचा परिणाम असा प्रकारचा झाला की त्या ठिकाणी जे काही या मॉथमधील जे फिनोटिपिक ट्रेट आहे, हे ट्रेट एन्व्हायरमेंट चेंज झाल्यामुळं त्या ट्रेटला त्याचा फायदा झाला. आणि त्यामुळं जे ब्लॅक विंग मॉथ आहे त्याला त्याचा फायदा होऊन त्यांची निवड निसर्गाने केली आणि त्यांची संख्या ही त्या ठिकाणी वाढली आफ्टर दी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. तर या ठिकाणी दोन्हीही बर्ड दाखवलेले आहे, दोन्हीही मॉथ दाखवलेले आहे. दिस इज अ व्हाईट विंग मॉथ अँड दिस इज अ ब्लॅक विंग मॉथ. तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाल्यानंतर हे ब्लॅक विंग मॉथ they are escape from the predatory bird because they will camouflage with the tree trunk, but the white wing moth, they easy victim to predatory bird because their color is the white and background is the black. In this way, natural selection play important role in the evolution. Therefore, after industrial revolution, the number of the black wing moth is increased than the white wing moth.